थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. माऊलींच्या कृपेनं निवृत्तीनाथ संकीर्तनाचा 19वा भागाचा थोडक्यात बघू. जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. मूळ भंगातले भवजळ काया पंचतत्व माया भजन उपाया पंढरी राहो. जे सारांशाने असं म्हणायचं की आपल्याला जर हे सगळं भेदायचं असेल, आपल्याला आहे तसं सुखदुःख करीत राहायचं असेल तर आता निवांतपणे म्हणता येत नाही, पण अस्वस्थपणे तसंच करीत राहायला काय हरकत नाही. निवांतपणाने काही सुखदुःख करता येत नाही, त्यामुळे तसंच अस्वस्थ आपण आयुष्यभर पण राहू शकतो. कधी जरा बरं आहे, बरेच वेळेला बरं नाही आहे. निदान एकमेकांचं तरी चुकीने ते कळतं. आपलं स्वतःचं बिघडलेलं कळतं, दुसऱ्याचं कळतं. तर तसंच राहायचं असेल तसंच राहू शकतो आपण, पण ते काही मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक नाही. म्हणून त्याच्यावर काहीतरी उपाय तर केला पाहिजे. भवजळाबद्दल आपण बोललोय, कायेबद्दल बोललोय, पंचतत्व मायेबद्दल. एकूण मायेचं स्वरूप आपल्या लक्षात आलं. ती आहे तर ती जाळं टाकून पकडून राहणार. आपल्याला भेद करायचा असेल तर भजनोपाया पंढरी राहो. आपण ज्यात राहतो त्याला अनुकूल असाच मार्ग असला पाहिजे, म्हणून भजन उपाया पंढरी राहो. आपण सगुणात राहतो, भाषा जरी सगुणात राहतो वगैरे मोठी असली तरी मी त्याला साध्या भाषेत आपल्याला पूर्वी म्हटलं आहे की तहान लागते, तहान लागल्यावर पाणी प्यायलं की तहान भागते, तो सगुणात राहतो. इतकं सोपं आहे. भूक लागते, जेवल्यावर भूक भागते, तर आपण सगुणात आहोत असं मान्य करायला हरकत नाही, कारण हे सगळं सगुणात्मक आहे. त्यामुळे त्याला त्याचंच उत्तर लागतं. तेव्हा या म्हणजे आता जसं भगवान रामकृष्ण वगैरे म्हणायचे की ज्या स्थितीला बसल्यानंतर हे म्हणता येईल, म्हणता तर कोणाला येईल, पण इतक्यांचं आता कडकडून भूक लागली आहे, इतक्यांची पोटं भरलेलीच आहेत ना, आपण सर्व ठिकाणी आहोत ना,
मग आता शांत राहावं. कसं शांत राहावं? पळत सुटावं. काय मिळेल तिकडे, जेवण मिळेल तिकडे पळत सुटावं, पाणी मिळेल तिकडे पळत सुटावं. हे का? तर आपण सगळ्यांत आहोत आणि आपण ते अजून भेदलं नाही आहे. त्यांनी माया भेदली म्हणून त्यांना याची गरज नाही लागली. ठीक आहे, त्याचं पोट भरलं तरी त्यांना चालतं. ते त्याचं पोट भरलं आहे, माझं भरलेलंच आहे. त्यानंतर जे काय होतं ते त्यांना चालतं. मग त्यात ते आनंदात राहू शकतात. ते निर्गुणातले. म्हणजे सगुणातले आहेत त्याने सगुणाचे मार्ग बघावेत. हे बरं. म्हणून भजन उपाय आपण राहावं. भजन हे भजन आहे आणि भजन हे भंजनही आहे. आपण पाहिलं भजनम भक्ती, भंजनम भक्ती, सगळे भक्तीचे प्रकार आपण पाहिले. तर त्याच्यातलं हे भंजनम भक्ती ही आहे. भजन तर करायचंच आहे आपल्याला, पण त्याच्याबरोबर काही गोष्टी जसं विधी आणि निषेध हे दोन्ही बरोबरच येतात. अमुक एक करायचं म्हटलं की अमुक एक करायचं नाही असं गृहीत धरलेलं आहे किंवा सांगितलेलं पण असतं. हे करायचं आणि हे करायचं नाही. औषध दिलेलं आहे घ्यायचं आणि पथ्य पाळायचं, ते खायचं नाही. अमुक एक गोष्ट खायची नाही. तिखट खाऊ नका, काय मीठ खाऊ नका, साखर खाऊ नका, हे नको असंही सांगितलेलं आहे. निषेध हाही सांगितलेलं आहे. त्याच्याबरोबर गोळ्या घ्या, तर तेही खाऊ नका आणि हे खाऊ नका. ती गोळ्याही खाल्ल्या नाहीत. ते जसं महाराज म्हणले तसं काही करायचं नाही. म्हणजे विधी पण आहे आणि निषेध पण आहे. तेव्हा भजनामध्ये भंजनम भक्ती पण आहे, भजनम भक्ती पण आहे. काही गोष्टी करायच्या आहेत आणि काही गोष्टी भक्ती म्हणून करायच्या नाहीत. ह्या ते दोन्ही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. एक हे ओळखायचं आहे आणि स्वीकारायचं आहे, आणि काही गोष्टी टाळायच्या आहेत, नाकारायच्या आहेत. तर मग तारक पंढरी प्रसिद्ध भीमातिरी आहे. पुढे द्वेदे चराचरी बोले वेतो. तेव्हा ही भवजळ काय, आपल्याला जे टाकलेलं जाळं आहे त्याची कल्पना येत नाही. अगदी सुरुवातीला आपल्याला बोललो होतो, आपल्यावर जाळं आहे याची कल्पना येत नाही. उद्याची आशा लावून ठेवलेली आहे माणसाला, याची कल्पना येत नाही आणि त्याची धडपड चालू आहे. त्यानं काही होणार नाही हे लक्षात यावं, यासाठी थोडी दूरची दृष्टी असली म्हणजे लक्षात येतं. आणि दूरची जी दृष्टी नसेल आपल्याला तर निदान इतिहासाचा उपयोग करावा. दोन मार्ग आहेत. एक, आपल्याला मागे जाऊन 10 वर्ष पाहता येतं, तेवढं तर पाहता येतं. सगळं नाही आठवणार, पण मोठ्या गोष्टी तरी आठवतील. पुढच्या ज्यांना पाहू शकतात त्यांच्याकडे दूरदृष्टी त्यांनी तर पाहावंच, की ह्याच गोष्टीचं मूल्य मला वर्षानं काय राहील, याच गोष्टीचं मला मूल्य 5 वर्षांनी काय राहील. हां ठीक आहे, एक गड झालं. मला आज त्याचं मूल्य किती आहे त्याच्यासारखी गोष्ट नाही. मला त्या दिवशी काही जे वसुजंत वगैरे असते की नाही, त्या दिवशी सगळं विसरून गेलं असतं. आनंदी आनंद, लग्न झालं आनंदी आनंद, शिक्षण झालं एकदम, काय ते क्लासमध्ये आले त्या दिवशी काय सुचत नाही दुसरं, असं होतं. बरोबर आहे, पण दुसऱ्या दिवशी हळूहळू फेडअप व्हायला लागतं गोष्टी. हे ज्याला कळू शकतं त्यांनी 1 वर्षाने ह्याचं मूल्य काय राहील ते सांगावं. आता 12वीच्या वगैरे परीक्षा सुरू झाल्या, आता 10वीची आठवण तरी होते का मला सांगा, त्यावेळेला काय झालं होतं. आता ह्यात मार्क पडतील की नाही, सगळ्यांना चांगले पडू देत, माझ्या शुभेच्छा. तर ते आहे ना आता सुरू. तर त्यावेळेला त्याचं काय झालं मग, ज्या वेळेला आपण असेच अस्वस्थ तेव्हा होतो आणि ते मिळाल्याचा आपल्याला आवाजवीच म्हणू आपण, फारच आनंद झाला होता. सगळं विसरून गेलं त्यावेळेला, असा जो आनंद झाला होता त्याचं आज काय, हा विचार केला की लक्षात येतं की ह्याचं उद्या काय होणार. आज ज्याच्यासाठी आपण धडपडतो आहोत तो धडपडू नये असं नाही, पण त्याचं काय होणार आहे, त्याचं मूल्य काय राहणार हे लक्षात येतं. असं पुढे जाऊन लक्षात येण्यासारखं आहे. ते जर येत नसेल मग मागं जाऊन लक्षात घ्यावं. मग काय, पहिलीतला सुद्धा आनंद पाहता येईल, 5वीतला नुसता ॲडमिशनचा आनंद सुद्धा पाहता येईल, हो की नाही. का केवढा आनंद आहे ते नाही का, बाहेर ते उभे बसलेले असतात रात्रभर लोक डबे घेऊन वगैरे, ॲडमिशन मिळावे ॲडमिशन मिळावे. मग नंतर हळूहळू ते फेडअप होतं, आपल्याला माहितीच आहे. तर ते जे काय होतं ते तशा तऱ्हेचे आनंद मागे जाऊन बघावेत की त्याचं आज काय झालं, ते ज्यावेळेला मिळालं त्याचं आज काय आहे हे पुढचं बघता येत नसेल तर मागे जाऊन बघावं आणि मग त्याचं मूल्य ठरवावं. तेव्हा मग आता एवढं त्यात करण्यासारखं किंवा एकदम स्वतःला किंवा देवाला विसरून जाण्यासारखं यात काही नाही हे लक्षात येतं. आजार आला त्यावेळेला बरोबर आहे, पण गेल्यानंतर मग एवढा काय गंभीर नव्हता असं नंतर वाटतं. मग तो आला होता त्यावेळेला त्याच्यासारखं काय नाही, आता हातपाय सुरू गळायला लागले. इतकं जे महत्त्व आत्ता दिलं तर तेवढं त्याला आज नाही राहिलं, कारण ते आता काय कुठे आहे, ठीक आहे थोडंसं त्रास होतो एवढंच, पण ह्याच्यापेक्षा त्याला महत्त्व नाही असं नंतर वाटतं. ते आधी वाटणं म्हणजे परमार्थ. ज्या गोष्टीचं मूल्य खरं जे आहे
ते आधी लक्षात येणं किंवा निदान वेळेवर लक्षात येणं म्हणजे परमार्थ आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर ते हे भजन भक्ती ती चाललेली आहे. म्हणून माणसं यशाने पाय सुटतात जमिनीवरचे, हो की नाही. तसेच त्या आजाराने सुद्धा जमिनीवरून सुटतातच, गळून पडतो मनुष्य. दोन्हीची मूल्य एकच की मूळ स्थितीवरून. म्हणून इथे अच्युत शब्द वापरलेला आहे इथे. आता आपण जो अभंग त्याला जोडून स्पष्टीकरणासाठी घेतला तो नित्यता अच्युत तिष्ठत असे. ते म्हणजे तिथपासून ढळलेला तो अच्युत आहे. भगवंताचं नाम जे आहेत त्याच्यामध्ये हे नाम आहे नित्यता अच्युत. तर तो जिथून जो हालत नाही असं त्याचं महत्त्व का आहे ते केव्हा कळेल, जेव्हा मी किती हालतोय हे कळेल तेव्हा कळेल. मला प्रत्येक सुखदुःखाने किती हालायला होतं हे जेव्हा कळेल तेव्हा तो अच्युत आहे याचं महत्त्व कळेल. तो अच्युत आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे आणि तो अच्युत आहे हे भगवंत काय आहे, काय त्याचं स्वरूप आपण समजाल ते असेल. ते आपण राम घेतलं तरी तेच आहे, कृष्ण घेतलं तरी तेच आहे. कृष्ण बाहेरून हल्लेला दिसेल, आत हलणार नाही. राम बाहेरूनही हलणार नाही, आतूनही हलणार नाही. प्रसंग काय आहे त्याचे संबंध आहे. माझा संबंध काय, कर्तव्याचा संबंध, एवढं तो पाहिलं जाईल. हा फरक राहील. पण मूळ कोणी आतून आलेलं नाहीच आहे कोणी, हे कळतं. मग अच्युत स्वरूपाचं इथे का उल्लेख केला नेमका. नित्यता अच्युत तिष्ठत असे. नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यता अच्युत तिष्ठत असे. हे भक्तीनं साध्य होतं. त्यासाठी उपाय सांगितला इथे. एक आपण उपाय पाहायला येतो वर अगदी सुरुवातीला, तोडी माया जाळ संकीर्तन. सतत संकीर्तन चालू आहे. संकीर्तन कानावर पडते त्यामुळे आठवण होते की यात एवढं काही नाही आहे, हे आजच्या पुरतं आहे, उद्याचं महत्त्व काही राहणार नाही. ओळखतो की आपण व्यवहारात सुद्धा आता सवयच झाली असली, एखादा भांडतोच घरामध्ये, काहीतरी बडबडतं, रोज काहीतरी असतं, मग आपण ते ऐकून न ऐकल्यासारखं करतो, हो की नाही. ऐकावं तर लागतंच. न ऐकल्यासारखं करतो म्हणजे काय, म्हणजे आपण त्याची व्हॅल्यू ओळखलेली असते की ही एवढंच लक्ष देणं एवढं आहे, ह्याच्यापेक्षा काही जास्त लक्ष देणं एवढं नाही. त्यांना ती सवयच आहे असं आपण थोडक्यात, किंवा तिची ती सवयच आहे. म्हणजे त्यांना तरी का म्हणा नाही का, काय सांगतात, कोणाकडे कोणाला सवय असेल कशी, तर ते तेवढंच आहे असं आपल्या लक्षात येतं. पण आपल्याला जे आत्ता संकट वाटतंय ते तेवढंच आहे असं वाटतं का, हे मला म्हणायचं आहे. ते शिकण्यासाठी हे सगळं संकीर्तन आहे. तेव्हा ते जे आत्ता वाटत नाही ते मायाजाळ आहे असं समजायला हरकत नाही. कुठलीही प्रसंग असो, काहीही असो, त्याची मूल्य एवढंच आहे जेवढं आपण मगाशी ऐकून न ऐकल्यासारखं केलं, त्यावेळेला जे महत्त्व दिलं तेच आज माझ्यावर आलेल्या कोणत्याही गोष्टीला आहे. हे मला आज कळणं आणि आजचं कळलेलं टिकून राहणं, ते टिकून राहण्यासाठी करतात त्याला साधना म्हणतात. जे कळणं तो परमार्थ, तो टिकून राहणं, अंमलात येणं, वळणं म्हणजे आपली साधना. मग आता ती किती असेल तेवढा काळ टिकून राहील. दुसऱ्या दिवशी पुन्हा रडायला सुरुवात होईल, दुसऱ्या दिवशी गोंधळ सुरुवात होईल. तसं नाही होणार. आत्ता कळलं, आत्ता टिकलं तर दोन्ही आहे. परमार्थही कळला आहे, साधनही आहे. उद्याही तसंच टिकून राहिलं ठीक आहे. हे यशाबद्दलही तेच, अपयशाबद्दलही तेच, मनासारखं झालं ते तेच, मनाविरुद्ध झालं ते तेच. याला महत्त्व एवढंच आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. एवढं जर लक्षात आलं ना तर कितीतरी काळजा, आजार, अमकं तमकं, मतभेद, अमकं काय 1760 गोष्टी सगळ्या कमी होऊन जातील. याचं एक काळाच्या पटावर त्याचं मूल्य किती आहे. म्हणून ते महाराज म्हणले प्रसिद्धीबद्दल, काल आपली काही महाराजांचं स्मरण करायला शक्ती राहिली नाही, त्यांची इच्छा नव्हती, झालं नसेल. अगदी उशीर देऊन सुद्धा, वेळ देऊन सुद्धा पाय. तर ते म्हणत ना की ह्या काळाच्या पडद्यावर ज्याचं आपल्याला कौतुक व्हावं असं वाटतं, ज्याचं आपल्याला महत्त्व आहे असं वाटतं, ज्याची प्रसिद्धी व्हावीशी वाटते, ती गोष्ट या काळाच्या पडद्यावर विचार केला तर ठिपके एवढी सुद्धा दिसणार नाही. हे ज्याला कळतं तो त्याच्या मागे नाही लागत प्रसिद्धीच्या. त्याला असं वाटतं की हे काळाचा पडदा वगैरे ज्याला दिसत नाही, एवढंच दिसते, त्याला ती गोष्ट केवढी तरी वाटते. मागचा कॅनव्हास मोठा मोठा करत जा, लक्षात येईल. आणि हा मोठा मोठा करायला काय फार मोठी याची गरज नाही, फार मोठ्या विचारशक्तीची, मोठ्या विवेकशक्तीची काही गरज आहे असं नाही आहे. आपल्याच आयुष्यातल्या 10 वर्षाच्या गोष्टींनी तर कळतं लगेच की 10 वर्षाचा एक स्पॅन गेला की अरे उगाचच आपण एवढी आगपाखड केली, त्यावेळेला उगाचच आपण एवढे कष्ट केले, उगाचच आपण ह्याला महत्त्व दिलं, असं ते तेव्हा जे वाटतं ते 10 वर्षाचं नुसतं स्ट्रेचवर वाटतं.
तर ज्याने काळाच्या पडद्यावर म्हणलेत महाराज, त्या पडद्यावर मग त्याला काय महत्त्व राहणार? जे आपलं काय संवाद असो, यश असो, काय कौतुक असो, काय असेल ते असो, ती एवढंच आहे. एवढंच आहे असं आज कळू दे म्हणजे झालं. ती कळून घ्यायला आणि टिकवून ठेवायला काय उपयोग आहे? जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणून काय म्हणणार? तर ते टिकलेत, आमचं ते टिकत नाही आहे. महत्त्व आम्ही जे दिलेलं आहे, जे मूल्य दिलेलं आहे त्या गोष्टींना, ते टिकत नाही. त्यांचं नावसुद्धा टिकून आहे, ते तर टिकून आहेतच, त्यांच्या स्वरूपामध्ये ते टिकून आहेत. आमच्या स्वरूपात आमचं नावसुद्धा टिकून नाही, ज्या स्वरूपात आहोत. पण हे जे आपल्याला मिळालेलं सगुण आहे ते टिकणारं नसलं तरी मी ही गाठू शकेन, त्याला भजन उपाया पंढरीराव आहे. तो पंढरीराव कोणता हे बघण्यासाठी आपण हा अभंग बाजूचा घेतलेला आहे. भजन उपाया पंढरीराव, हे सगळं भेदून पुढे जायला काय? तर त्याला मार्ग मला सगुणाचा करायला पाहिजे, आणि तो त्यांनी पंढरीरायाचा केला. आपल्याला पंढरी कोणत्या अर्थाने म्हटलं हे सांगितलं, पंढरीराव कोणता ते सांगितलं. आपल्याला जे वाटतं हे टिकणारं आहे, जे काही भगवंताचं रूप आपल्याला भावत असेल ते पंढरीराव आहे. ते तिथे तारक पंढरी, ती आहेर एक समोर दिसली, काळाला धरून होती, त्यांनी सांगितली. आपल्याला जी आज काळाला धरून दिसत असेल ती आहे. कुठलीच काळाला धरून दिसत नसेल तर आपल्याकडे आपली आहे. आपल्या घरात सुद्धा आपल्याला पंढरी आहे, आपल्या घरात पांडुरंग आहे. या एवढ्या देहाच्या घरात सुद्धा पांडुरंग बसलेला आहे. ते जे स्वरूप म्हणून शेवटी वेणा शेवटी कुठे आली? पावली पूर्णविराम आत्मारामाजवळ. म्हणजे शेवटी ते काही त्यांना कमी आहेत का? त्यांच्या पायावर डोकं ठेवून ज्यांनी शेवटचं कीर्तन केलं आणि देहाचा त्याग केला, त्यांना त्यांचं महत्त्व किती असेल आपल्या गुरूंचं, हे खरंच आहे. पण त्याच्याबरोबर पूर्णविराम केव्हा पावली? तर आत्माराम भेटला तेव्हा. म्हणजे खरी पंढरी इथंच, खऱ्या पांडुरंग इथंच, हे ज्याला कळलं त्याला हे सगळं डायमेन्शन येतं. कारण पाहणारा बदलला, पाहणारा तोच आहे. आपण तिथे गेल्यामुळे आता तो कसं पाहतो या सगळ्याकडे ते कळायला लागलं. एक प्राण आहे, एक श्वास आहे, एक भगवंत आहे आतला, तो ह्या सगळ्याकडे कसं पाहतोय ते आता कळायला लागलं. इतका वेळ मीच पाहत होतो, त्यामुळे मला कुठल्या गोष्टी मोठ्या कुठल्या कमी, कोण लहान कोण जवळचा, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ लहान, काय भेदाभेद सगळा गोंधळ सगळा करून ठेवला आपण, आणि त्याच्या पोटी सुख दुःख भोगतोय परत. आणि एवढं जरी कळलं तर मग आपण तो तिथून पाहतो ते का? मग तोच तो पंढरीराव आपला. मग त्याच्या दृष्टीनं पाहिलं तर यातलं काय? मग हे जे पुढे शेवटी माया मोहजाळ ममता निखळ, ती निखळ करण्याचं सामर्थ्य येईल. ते सगळं लागतं, बरोबर आहे. प्रपंचाला थोडी माया लागते, अहंकार सुद्धा थोडा पाहिजे, चांगल्या अर्थाने आणि विचारपूर्वक म्हणतो. थोडासा अहंकार पाहिजे, अगदीच काही नाही तर तहानभूक सुद्धा कळायची नाही माणसाला. ती एक स्थिती आहे, पण ती खूप मोठी आहे. आपण आपल्या सगुणाच्या भाषेत बोलावं की ही स्थिती आपल्याला जमेल का? मग तेवढ्यापुरतं आपल्याला कळण्यापुरतं तरी, कोणाला कळलं भूक लागली, कोणाला कळलं तहान लागली, तो कोणीतरी आहे तेवढा पुरेसा आहे. आता त्याचं ताट ओढून घ्यावं हे बरोबर नाही. हे पुढचा कार्यक्रम सुरू झाला तर जेवढा त्याला पाहिजे तेवढाच पाहिजे, तो तर तेवढाच पुरेसा आहे. तर तेवढा असावा. आणि ते हे सगळे मग निखळ आहेत फक्त. त्यातले जेवढे हवे आहेत तेवढीच माया आहे, जेवढी हवा तेवढाच मोह आहे. त्याला वाढून नाही दिलेला, त्यानं मला नाही ग्रासलेला. मी माझ्या परीनं त्याचा वापर केला. विकाराच्या बाबतीत जसं महाराज म्हणाले, विकार दिले ज्या अर्थी भगवंतानी दिले त्या अर्थी त्याला स्थान असलंच पाहिजे. किती सोपं आहे सांगत तर. एवढा विकारावर माणसं विचार करतात, पण त्यांनी ज्या अर्थी दिले त्या अर्थी त्यांना स्थान असलं पाहिजे. मग ते स्थान ओळखलं आणि ज्यांनी वापरलं त्यांना जमलं. ज्यांनी ते ओळखू शकले नाहीत त्याला स्थान असतं आणि ते वापरायचे असतात हे ओळखू शकले नाही, ते त्यांना ग्रासून गेले. मग विकारग्रस्त वगैरे शब्द सुरू झाले. मग घोटाळा झाला सगळाचा. आज समाजातही झाला, कुटुंबातही झाला, सगळीकडे गोंधळ झाला. कारण ग्रस्त झाले लोक, त्यांना वापरता नाही आले. वापरले गेले ते सृष्टी चालेल, एक साधा कुठलाही विकार घ्या त्याची सृष्टी चालेल, पण वापरता नाही आले तर सृष्टीचा तर गोंधळ होईलच, आपलाही होईल आणि बाकीच्या सगळ्या समाजाचे होईल. ते आपण आज चित्र पाहतो. म्हणून त्यांना स्थान दिलेलं हे बरोबर, पण ते असं आहे हे ज्याला ओळखता आलं
ते सगुणाच्या ह्या भक्तीच्या मार्गानंच ओळखता येईल. म्हणून त्याला उपजावे संसारी हा जो शब्द एक मध्ये वापरलाय ते आपले आता फक्त बघायचे राहिले, तेवढं आता बघूया. त्याला उपाय काय आहे? जसं हे संकीर्तन सांगितलं तसं इथं नित्य हरिकथा, नित्य नामावळी म्हटलं. हे जर केलं तर हे होईल असं भ्रमात राहू नका की माझ्या बुद्धीनं मी करीन. कोणी जो असेल तर माझा प्रणाम, काही प्रश्न नाही की मी माझ्या बुद्धीनं मी ठरवीन आणि ते मी करीन, तर बाबा आपल्या कक्षेतलं नाही, मोठं काम आहे. त्यामुळे त्यांच्या त्यांनी बुद्धीनं करावं. नसेल तर सरळ आपण नित्य हरिकथा, त्याच्या पलीकडे काय जाऊ नये कुठे. नित्य नामावळी, त्याच्या पलीकडे कुठे जाऊ नये. ते नित्य शब्दसुद्धा किती वेळा येऊन गेले आपण या अभंगात विचार करावा क्षणभर. तेव्हा नित्य नामावळी, ते गेल्या वेळी आपण तिथे गेलो आणि चटकन पुढे गेलो तो विषय राहिला. तेव्हा ही नित्य नामावळी त्यासाठी आहे ही सतत, नित्य हे सतत आहे ना, आपल्या कानावर पडतंय म्हटलं तर सतत बाकीच्या गोष्टी सतत नाही का चालू? जेवण सतत, खाणं पिणं सतत, सगळं बाकीचं सगळं, टी व्ही सुद्धा सतत 24 आवर चॅनेल सुद्धा सरळ एक बाबा एक तासभर दाखवतील गप्प बसतील असं नाही. मनोरंजन आहे ना, करमणूक आहे ना, मग दाखवून थोडा वेळ, तास 2 तास माणसाला एवढा शिवणून आला त्याला काहीतरी करमणूक असू दे. पण 24 आवर वर्क सुद्धा कसं कल्चर, वर्क कल्चर काय 24/7. ते काय यंत्र आहे का काय आहे? 24/7 काय? मग माणसं मग सायकेट्रीकडे जातात, मग कशासाठी जातात मला सांगा. ते 24/7 केल्यावर मनुष्य तिकडेच जायची वेळ येणार त्याला. नसेल तर मग आणखीन मग ते पुढे दवाखाने असतात तिकडे. ते हे बिघडलं की घोटाळा होतो. ते जर तुमचं ते आहे, माझं म्हणणं ठीक आहे, तुम्ही तेच करणार आहे ना, आजच्या जगाप्रमाणे असंच आपण काळाप्रमाणे चालू. हो बाबा, काळाप्रमाणे चाललं तर कुठे जाणार ते दिसतच आहे. आता 2 ठिकाणी एक काउन्सिलिंगला जावं लागेल, तर काउन्सिलिंगच्या पलीकडे जावं लागेल, तेही सांगितलं कुठे ते. तर आता हे जर आपली इच्छा असेल जावा, नाही असं नाही. पण काय होईल जर मी ह्याच पातळीवर बोलतो की 24/7 तुम्हाला असं काम करावं अशी इच्छा आहे ना, त्याला विश्रांती द्यायची नाही आहे असं ठरलं, ते जर तुम्हाला चालत असेल कुठल्या कल्चरला, आजच्या कल्चरला आता चालतंय असं लोक म्हणतात, पुढे ते म्हणणार आहेत हे चालणार नाही. 8 तास काम माणसाला ठीक आहे, 8 तास त्याला शरीरासाठी स्वतःच्या विश्रामासाठी दिले पाहिजेत. खाणं पिणं, अन्न, अमका तमका, स्वच्छता सगळं काय त्याचं व्यायाम आणि 8 तास त्याला झोपेला लागतील हे आता ते सांगतील, त्यावेळेला आपल्याला ते पटेलच ही मला काय खात्री आहे, कारण त्याच्यावर संशोधन सुरू आहे आता, तसे निष्कर्ष येत आहेत. पण ह्याच भाषेत आपण आज बोलतो ना, मग याच भाषेत नामावळी नित्य का नको? जर 24/7 जर काम चालणार असेल तर 25/7 नामावळी पण चालेल. म्हणून नामावली म्हटली. आता नामावली म्हणता म्हणता सुद्धा आपण गेल्या वेळेला आवलीपर्यंत आलो होतो, म्हणजे ओळ इथपर्यंत बोललो आणि ते पुढे आपला विषय वेगळा सुरू झाला. आवली म्हणजे ओळ ना, क्रमाने असलेली ओळ. दीपावली आपण शब्द बघितला, दीपांची आवली, ओळ. हे मला सांगा, एका दीपापासून दुसरा दीप हा वेगळा आहे की नाही? आहे. पणत्यांची ओळ लावलेली असली तरी प्रत्येक पणती वेगवेगळी आहे, पणती वेगवेगळी पण प्रकाश वेगळा नाही. एवढी नामाकडे बघण्याची दृष्टी आली तरी खूप झाली. नाम वेगळं पण मिळणारा प्रकाश सारखाच आहे. तर हे सगळं समजून घेता येईल, सगळे आनंदाने एकत्र का बसलेत. मग तर प्रत्येकाचं संस्थान थाटावं लागेल, नाही लागणार. दीप वेगळे, दीपाचा आकार वेगळा, हे वेगळं, पण त्याचं परिणाम काय? दीपाचा शेवटी उपयोग काय? प्रकाश मिळणार ना आपल्याला, प्रकाशित होणार ना. मग प्रकाशात काही फरक दिसतो का? ज्या वेळेला असे दिव्यांची ओळ लावलेली दिसते त्यावेळेला प्रकाश आपल्याला एकच दिसतो. प्रकाशाचा भेद नाही करतात, हा या दिव्याचा आणि तो त्या दिव्याचा, शेजारी दिवे ठेवून टाक. म्हणजे मग आपल्याला आणखीन एक दृष्टी येईल की अरे यातली ही दीपावली, तशी ही नामावली आहे. एक नाम वारंवार घेणं ही नामावली आहे, आणि अनेक नामं घेत असणं लोक, आणि त्यामुळे सर्वत्र प्रकाश पडलेला असणं ही नामावलीच आहे. तेव्हा तीही नित्यच. जर तुम्ही हे नित्य करणार असाल तर भक्त म्हणून मी हे नित्य करणार. मग असं म्हणू नये की ते 24 तास नाम घेतात वगैरे. तुम्ही 24 तास काम नाही करत, तसं ते 24 तास हे काम करतात. तेव्हा असं असायला हरकत नाही. यातली दोन्ही शक्य नाही आहेत हे मी सांगतो, म्हणजे या अर्थाने सगुणाच्या भाषेत. एका अर्थाने शक्य आहे, श्वास चालू आहे ते त्याचं नाम चालू आहे त्याचं शक्य आहे. काम 24 तास शरीराला शक्य नाही. विश्रांती हे येणं हे जर काम समजलात तर शक्य आहे मात्र. हां, झोप लागलेले लोक सुद्धा मी काम करतोय म्हणतात, आणि ते बरोबर आहे त्यांचं.
इथं झोप लागलेली नव्हे, म्हणजे वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म. नित्य हरि कथा नित्य नामावळी, नित्य हरि कथा नित्य नामावळी. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म. नित्य हरि कथा नित्य नामावळी, नित्य हरि कथा नित्य नामावळी, नित्य हरि कथा नित्य नामावळी. नित्य हरिकथा ही नित्य का म्हटली तर जर कानावर आपलं काय आहे, कानावर फार भरोसा आहे. भरोसा आहे म्हणण्यापेक्षा निसर्गाने देतानाच तसं दिलं, म्हणून श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम असं. पहिलं कानावर काय पडतं ते, मुलाचं जसं आहे पहिलं कानावर पडतं ते. ज्या क्षणी मुलाची पाहायची शक्यता नाही त्याही क्षणी कानावर पडायची शक्यता आहे हे लक्षात ठेवा, म्हणजे कळतं की पुढे काय महत्व आहे ते. म्हणून अष्टावक्र आतून सांगू शकतात की उच्चार चुकला आहे, जन्मायच्या आधी सांगू शकतात. भले ऋषींचा शाप मिळाला असेल पण त्यांचं म्हणणं बरोबर होतं. तेव्हा हे जे त्यांनी कानावर ऐकलेलं आहे ते शुद्ध काय आहे आणि अशुद्ध काय आहे ही कळण्याची शक्ती ती जन्मायच्या पूर्वीच्या अवस्थेमध्ये आहे. हे लक्षात घेतलं तर श्रवण काय आहे हे कळतं. ती हरिकथा आणि नित्यनामावळी ही कानावर का, त्याचं महत्त्व आपल्याला कळेल. आणि म्हणून कानावर काय येतं याविषयी सावध राहावं. आपल्या कानावर काय पडतंय किंवा आपण लोकांच्या कानावर काय घालतोय, महत्त्वाचं ते. ही दोन मोठी वाक्य असतात, दोन नाही दादी एक घेतलं तरी खूप आहे आपल्या वेळेत. मी काय म्हणत होते, आलं काहीतरी कानावर, आता जरा सावध राहायचं, घ्यायचं की नाही ठरवायचं. आणि दुसरं कळलं का तुम्हाला, सोपं आपलं करून घ्यावं की नाही. ते कळलं नसलं तर नसू दे ना, माझं म्हणणं असं जर काही कळलं का तुम्हाला म्हटलं तर काही तशी मला काही गरज नसते ते कळून घेण्याची. आतून लक्षात ठेवा काय असते, प्रत्यक्ष काही म्हणायला जाणं धोक्याचं असतं. त्यामुळे नाही कळलं असं म्हणावं, काय झालं ते असं असं झालं, ते शेजाऱ्यांच्या घरी ती पळून गेली, अमकू झालं तमकू झालं, सोडून द्या बाहेर. म्हणून बहुतेक दोन कान दिलेलेच आहेत आपल्याला. कुठल्याने आत येतं आणि कुठल्याने बाहेर येतं तुम्हाला काय माहिती नाही, पण एवढं नक्की एवढं करता येणं शक्य आहे की आत येतं एवढं खरं, दुसऱ्या कानानं बाहेर सोडायचं म्हणतात खरं आहे, फक्त दुसऱ्या कानानं काय बाहेर सोडायचं ते ठरवावं. हे असलं जे आले असेल ते सोडून द्यावं. हां, देवाचं नाव बी आलं असेल तर आतच ठेवून घ्यावं, ते पण शक्य आहे आपल्याला. आणि असलं काय आलं असेल तर दोन गोष्टी करता येतात, एक दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं आणि आपल्याकडून पुन्हा तोंडाने सोडायचं नाही कुठे, एवढं करावं. कारण ह्याचा पुढचा कार्यक्रम तो असतो, फक्त तुम्हाला म्हणून सांगितले की ओळखावं, तसं आणणारच दुसऱ्याला. म्हणजे त्याच्याकडून इकडून इकडं जाऊन सोडून देण्याऐवजी इकडून इकडं गेलं आणि इकडून आता बाहेर पडले, ते आता त्याच्या पुढचं काम करणार असते. तेव्हा हे काय आहे, हे जर विघातक गोष्टीबद्दल हे असू शकेल म्हणून मी याच्यासाठी सांगितलं. काय दोनमध्ये फरक पडतो. माझं काही त्या सिनेमाला ह्याला सिरियलला विरोध नाही, अनेक वेळेस विषय निघतो म्हणून सांगतो. कानावर माझ्या काय पडणार, डोळ्यावर काय पडणार ते जास्त प्रभावी आहे, प्रश्नच नाही. पण कानावर अगदी बेसिक आहे, म्हणून कानावर माझ्या काय पडणार त्याविषयी सावध राहण्यासाठी आहे. कारण त्यांनी चित्तावर थेट आणि नकळत असे दोन गोष्टींनी संस्कार होतो. एक थेट होतो आणि दुसरा नकळत होतो. साधं ते हे वाचायचं शेरलॉक होम्सचे पूर्वी, ते तुम्ही आता वाचता का नाही मला माहिती नाही, पण शेरलॉक होम्सच्या कथा वगैरे वाचल्या, पुढं अगाथा ख्रिस्ती वगैरे सगळं आपल्याला लाईन माहितीच आहे. तर ते वाचलं ना, तो त्याची ती हे शोधण्याची पद्धत फार तर्कशुद्ध, म्हणजे ज्यांना बुद्धिबळाची वगैरे आवड असेल तर त्यांनी शेरलॉक होम्स वाचा, तर त्याच्यामध्ये आहे. तर त्यांची ती गुन्हा शोधण्याची पद्धत जी काय आहे की नाही ती काय विलक्षणच आहे.
ते आपल्या कधी मनात पण आलं नाही. जसं ते या सिरियलमध्ये होतं तसंच आहे, फक्त हे जरा जुन्या काळातलं आहे, थोडंसं मागं पडलं आहे. पण चांगलं होतं, व्यवस्थित होतं सांगण्याची पद्धत. त्याच्यामध्ये काही असं बिभत्सपणा नव्हता, काही असं गोष्टी वाईट नव्हत्या. शोधून कसं काढलं, ठीक आहे, एक बुद्धी चालवली त्यांनी त्या कामी. आता एवढं सगळं समाज आहे, त्याच्यामध्ये अशी बुद्धी चालवावी लागणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी ते आपल्यासाठी काय आहे अशातला भाग नाही. पण ते त्यांचं ती काय होतं ती वाचलेलं असली की नाही, ती दाराची बेल जरी वाजली त्यावेळेला असं वाटायचं किती वाजले, 8:34 काय 24 मिनिटांनी बेल झाली. आणि उद्या समजा लागलीच ही माहिती तर आपल्या लक्षात आली पाहिजे, कारण त्याच्या पुढे काहीतरी घडणार. ते उघडलं की एकदम कोणतरी पिस्तूल वगैरे असं काहीतरी ते असलं, ते सगळं असेच त्याच्यात. हे कोणत्या क्षणी रोखलं गेलं ह्याचं जर उद्या आपल्याला त्यावेळेला लक्षात नाही आलं तर, कारण 34ला काय झालं, 33ला 32ला काय झालं, मग 36ला काय झालं, हे सगळं सांगताना त्या 34चं महत्त्व हे वाचायला लागलं की हळूहळू डोकं पण तसंच काम करायला लागतं. ते आपलं शेरलॉक होऊन बंद करून ठेवलं. मराठीत भालबा केळकरांनी 10 भाग केले त्याचे, आपल्याला माहिती असेलच. 10 भागात रूपांतर केलं होतं. ते वाचल्यानंतर म्हटलं आता हे जास्त वाचणं काही बरोबर नाही. विनोबाने केलं होतं ते मला आठवलं त्यावेळेला. विनोबांना बुद्धिबळाचं स्वप्न पडलं तेव्हा त्यांनी थांबवलं. आता ह्याच्या पुढे बुद्धिबळ खेळायचं नाही. आता विनोबा बुद्धिबळ खेळत राहिलेच तर देवाना कुठे गेलं आपल्याला माहिती. विनोबांसारखा माणूस बुद्धिबळात उतरला असता तर काय केलं असतं, काय केलं असतं तर आठवण झाली म्हणून सांगतो. विनोबाने आपल्या शेती प्रयोग ज्या वेळेला केले होते, खूप प्रयोगात त्यात तथ्य आहे आणि काळाच्या दृष्टीने शेवटी माणूस तिथे येणार आहे. हे माणसं काय असतं काळाच्या खूप पुढे असतात, त्यामुळे त्यांना समजून घेणं सुद्धा अवघड जातं. ती 25 वर्षानंतर 50 वर्षानंतर जी परिस्थिती येते ती आत्ता त्याची उत्तरं सांगत असतात, तर ती आपल्याला त्यावेळेला पटत नाही. कांचन मुक्तीचा प्रयोग त्यांनी त्या काळात केला, म्हणजे पैशापासून मुक्त कसं होता येईल ह्याच्यासाठी त्यांनी 50 साली प्रयोग केले होते. आता आपण वेगळ्या दिशेनं प्रयोगात आहोत आणि शेवटी आपण तिथे येणार आहोत हे मला खात्री आहे की शेवटी असं होईल. मॉनिटायझेशन आहे ते डिमॉनिटायझेशन होईल शेवटी, आणि तेव्हा मनुष्य जरा स्वास्थ्याला येईल. अति हे सगळं झालं त्यावेळेला मग त्याचं स्वास्थ्य कळेल आणि मग हे होईल 50 वर्षाने. तर त्या दृष्टीवरनं विषय निघाला तर आपल्या दृष्टीवरनं, तर ते त्यावेळेला त्यांनी पाणी नाही, शेती करायची, शेतीवर जगायचं, तर पाणी नाही आहे असं एका क्षेत्राच्या बाबतीत प्रश्न आला. अजून थोडं क्षेत्र खणलं पाहिजे तर आपण लावलं तर आपण जगू शकू. प्रत्येकाने स्वतःला लागणारा जो खर्च आहे तो त्याच्या स्वतःच्या कष्टाने उभा केला पाहिजे, हे त्यांचं मूळ सूत्र. स्वतःला लागणारा खर्च अगदी 18 वर्षाच्या मुलांचे मी आग्रह धरतो तर तेवढ्यासाठी की स्वतःला लागणारा खर्च स्वतः उभा करा आणि त्यात राहायची व्यवस्था बघा कशी जमेल ते. मग काय मिळेल आणि कष्ट कराल ते पुढचं. पण मूळ एवढं गरजेचं आहे की सज्ञान झालं की हे काम सुरू झालं. काय ठीक आहे, एखादं वर्ष मागे पुढे होईल, पण त्याच्या पुढे आपण डिपेंडंट नाही, इंडिपेंडंट असायला पाहिजे. असं जे आहे ते सूत्र मूळ विनोबांचं आहे. त्यांनी ते मोठ्यानं लावून दाखवलं. ते कसं भागेल याची व्यवस्था केली. ते सगळं करताना हे 2 एकर शेतीचा प्रश्न आला. तेव्हा त्या शेती आणखीन 2 एकर घेतली तर हे सगळं गणित बरोबर भागेल. पण आता ती शेती तशी नापीक होती, पडीक होती, म्हणून तिथे पाणी नाही, येणार काय हा प्रश्न आला. ते म्हणले पाणी नाही असं काही भूमीत होणार नाही, पाणी तर आहे, आपण काढण्याचे कष्ट घेतले नाहीत, म्हणून ते म्हणले विहीर काढली पाहिजे. हा त्याचा अर्थ. विहीर कोण काढणार, कारण आपल्याकडे जशी कमिटी बसवायची पद्धत आहे त्या पद्धतीनं लोक तेव्हाही होतेच. त्या एक विहीर समिती नेमली पाहिजे, मग ते अभ्यास करणार, ते अहवाल देणार. अहवाल पोचेपर्यंत ती कमिटीतली सुद्धा 1-2 जण जातात, असं अलीकडे आपल्याला अनुभव आहे. तर इतक्या काळानं त्याचा अहवाल मिळतो, मग तो किती अंमलात आणायचा, मग तोपर्यंत बाहेरची भौगोलिक परिस्थिती बदललेली असते, वातावरण बदललेलं असतं, म्हणून पुनर्गठन समितीचं करावं लागतं. ते गेलेले 2 त्याच्याऐवजी 2 वर्णी आणि परत अभ्यास. तर तसलं काही नाही. ते म्हणाले हे पाणी नाही आहे आणि ही आपल्याला विहीर खोडली पाहिजे ना. दुसऱ्या दिवशी सकाळी विनोबा आपले 4:30ला त्यांची प्रार्थना ईशावास्य वगैरे झालं, 5:30ला कुदळ घेऊन खणायला सुरुवात. मला ते सांगायचं नाही, खणायला सुरुवात केल्यानंतर बाकीची मंडळी पण उठली. आता काय असतं, मूळ मनुष्य कामाला लागला पाहिजे तेव्हा ते सगळे कामाला लागतात, बाकीचे पण. मूळ मनुष्याने समिती केली की समितीत वर्णी लागते का बघतात, काम नाही करत कोणी. ही एक साधारण मानवी प्रवृत्ती आहे, कोणाचं प्रश्न नाही त्याच्यामध्ये. हे असंच आहे. तर ते गेल्यामुळे बाकीचे खणायला गेले. ते म्हणले मी 8 दिवस सगळ्यांच्या खणण्याचा अभ्यास केला. तेव्हा विनोबा अत्यंत कमी दमता जास्त खणत होते, कारण त्यांनी जो अभ्यास केला त्याचं एका वाक्यात उत्तर सांगतो, आपल्याला वेळ नाही एवढा. तर ते काय म्हणाले की हे सगळे बाकीचे माझ्यापेक्षा हट्टेकट्टे आणि तरुण आहेत,
पण आउटपुटमध्ये ज्यावेळेला त्याचं काय शेवटी खणून किती होतं हा जो हिशोब आहे तो प्रत्येकाचा ठेवला गेला आहे ना. त्यामध्ये विनोबांचं जास्त खणून होत असे. त्यात ते म्हणाले मी फक्त कुदळीने खणत नसे, मी गणिताने खणत असे, म्हणून माझं जास्त होतं. त्यांचं गणित काय, हे आले की उत्साहाने दणादण खणायला सुरुवात, की उत्साहाने 1 तास काम, 2 तास दमून बसलेले विश्रांती, हे शांतपणाने गणिताने खणणार. त्यामुळं म्हणले मी नुसतं कुदळीने खणलं नाही, गणिताने खणलं. ही दृष्टी आहे, ती सूक्ष्म दृष्टी ती ही आहे, तर ती आपल्याला आली तर हे सगळं कळू शकतं. म्हणून कानावर पडतं काय, त्याचा परिणाम काय ह्याच्यावर लक्ष हवं. मग हे जे आहे हे जर माझ्या पणावर असा परिणाम करणार असेल तर मी ते आत घ्यायला तयार नाही. आणि दुसरं त्याचं आहे की मनावर मी म्हटलं तसं 2 गोष्टींनी एक नकळत परिणाम होत असतो. ते खरं आहे असं वाटत असतं, आणि हे खरं आहे असं वाटण्यामध्ये जीवनात हाल होत असतं. हे जीवन खरं आहे असं वाटणं म्हणजे ते जीवनाच्या मागे लागण्यासारखं आहे. नकळत मनुष्य त्या जीवनाच्या मागे लागतो. मग त्याला असं वाटतं की ती गाडी येणार वगैरे मागे, का म्हटलं असा बंगला ते हे असणार, मी गाडीतून उतरणार, मग ते कोणतरी हात धरून पुढे येणार वगैरे. हे काय विचार सगळं करून एकाच्या वाट्याला आलं कुठं 10,000 10 लाखात तरी खूप झालं. हे असलं काहीतरी करायला जातो, आणि मग मनुष्य आहे ती इथं 10-20 हजाराची नोकरी असते ती नको म्हणतं, हे काय नोकरीत आहे असं वाटतं. कारण तिथं काय ते सगळं वेगळं ते आपल्या अंमलात येणार म्हणजे भलतंच आहे ते सगळं. हे वेगळी जीवन खरं वाटलं की घोटाळा होतो, कारण ते कानावर पडतं, ते आपण पाहतो, त्यामुळे जो दुष्परिणाम होतो तो टाळता येत नाही. हे जर एक मेकॅनिझम असेल, हा जर एक समजा पद्धत असेल मनाची विचार करण्याची, म्हणून त्याविषयी सावध असावं म्हणतो. क्राईम घातलात, क्राईम मनावर बसेल. आज तुम्ही मुलांच्या ज्युव्हेनाईल क्राईम्सबद्दल एवढी चर्चा चालू आहे, मोठा अभ्यास त्याच्याबद्दल झाला आहे, त्यांचे रिपोर्ट्स आहेत, तेवढे तरी निदान बघितले तरी चालेल की याचं कारण काय, तर त्यांच्या मनावर हे होणारे परिणाम आहेत. क्राईम आहे, हेट आहे, कॉम्पिटिशन्स आहेत, लिव्हरिंग, मग ते मनी लिव्हर सगळं पुढे खूप खूप पहिले. आणि त्याच्यातलं सगळ्याचा सारांश एकच शेवटी, व्हिडिओ गेम्सबद्दल केवढा अभ्यास झाला आहे मला सांगा. ज्यांनी व्हिडिओ गेम्स काढून आपल्या मागे लावलेत ते व्हायोलंट आहेत, आणि त्याच्यामुळे व्हायोलंट इन्स्टिंक्ट्स कशा वाढत आहेत याची यादी देतात. आता त्यांनी यादी द्यायच्या आधी आपणच गेम बंद करून टाकावं. आपल्याला काय मैदानावर उड्या मारायला मैदान नाही का, झाडावर चढायला झाडं नाहीत, परमेश्वराच्या कृपेने सगळं आहे, अजून तरी आहे. तोपर्यंत आपण जाऊन उड्या मारून यावं मैदानात. त्याच्यापेक्षा चांगलं शरीर तंदुरुस्त राहील, 1-2दा खोक पडेल, खर्चटेल, आणि निसर्गाने कसं बरं होईल ते पण कळेल. कुठेही जायची गरज नाही, साधं पाणी लावावं, माती लावावी तिथलीच, ज्या मातीत खर्चटलो ना तिथलीच माती लावावी, कारण तिच्यात बरं करण्याचं सामर्थ्य आहे. ते तिकडं जाऊन बेंझिन, मग हे, मग बँडेज, मग म्हणजे आज डॉक्टर साहेब नाही आहेत त्यामुळे सांगायला बिनधास्त सांगतो, आज काय गरज नाही कुठे जायचं. हे पाणी बिणी मारून टाकायचं स्वच्छ, आणि त्याच्यावरती माती बिती थापायची तिथलीच. पाल्याबिल्याची कोणाला माहिती असेल तर त्याकडनं पाला, तर हे केलं छान, दुसऱ्या दिवशी भरून येतं, आपली प्रतिकारशक्ती वाढते. तर हे सगळं अनुभवायला येतं. हे जीवन आहे, ते जीवन नाही. ते जीवन बंद झालं की बंद झालं, त्यांनी बंद केलं की बंद केलं, लाईटनी बंद केलं त्याच्यापेक्षा बंद झालं. तर कोणाच्या हातात आहे बंद करणं, हे जीवन कोणाच्या हातात नाही, हे नैसर्गिक आहे. तर मला असं म्हणायचं आहे की जर यांनी क्राईम रेट वाढत असेल का, तर कानावर पडलं, मेकॅनिझम असा आहे ना, मग ते आत दृढ होतं ना, नकळत होतं ना, त्याप्रमाणे करण्याची प्रवृत्ती होती ना, हा सगळा एक मनाचा मेकॅनिझम आपल्याला कळला. माझ्या कानावर हरिकथा पडली, तर फार तर काय हरीच्या गुणाप्रमाणे वागायचा प्रयत्न करला, चांगली गोष्ट. दया दाखवेन, कोणातरी उपकार करेन, कोणातरी मन मोठं करून त्याच्यासाठी सोचेन, सहनशक्ती वाढेल, करुणा वाढेल, काय क्षमा करण्याची प्रवृत्ती वाढेल, प्रामाणिकता वाढेल, वाढू दे ना. मग त्याच्यासाठी हे सगळं चाललंय, जगाचं स्वास्थ्य गेले ते त्यामुळेच गेले. म्हणून हा मेकॅनिझम वापरला, तो मेकॅनिझम आहे. ते जर आत येऊन हे होणार असेल तर नामावळी आत येऊन सुद्धा काहीतरी होईल. जे क्राईमनी होतं, जे हेटनी होतं, जे या संशयाच्या पिशाच्यानी सगळ्यांनी कानात जाऊन होतं, तेच मला हरिकथेनं करता येतं, तेच मला नामावळीनं करता येतं. आणि यासाठी हा भाग सांगितला, नित्य हरिकथा. नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म.
नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत. नित्यताच्युत तिष्ठत से, नित्यताच्युत तिष्ठत से, तिष्ठत से. नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. निवृत्ती सधर विष्णुमय सार, विठ्ठलाचार पंढरीये, विठ्ठलाचार पंढरीये, पंढरीये. नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. नित्यता दिवाळी आहे एवढ्यासाठी की सतत जर नामाचे दीप लागलेले असतील किंवा आपण त्या प्रकाशात जगत असू तर स्वाभाविकपणे आपण सात्विक प्रकाशात राहत असू. तो प्रकाश आपलं जीवन शांत करायला, आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवायला नक्की उपयोगी आहे. आपण लाईटिंगमध्ये नाही, पणत्यांच्या प्रकाशात आहोत, नामाच्या पणत्यांच्या प्रकाशात आहोत. म्हणून नित्यता दिवाळी. त्याच्यासाठी ते कार्तिकन मार्गशीर्ष ते उगवायला लागत नाही, हे कायमचं आहे. नाम घ्यायला लागाल, प्रकाश दिसायला लागेल. इतकं सोपं आहे. ज्याला खरंच जायचं आहे त्यांनी बघावं की नाम जागृत असेल तर मार्ग सरळ दिसायला लागतो, नाम जागृत असेल एकाग्रता येते, नाम जागृत असेल तर खरं खोटं कळतं लगेच, सत्यासत्य कळतं, कशाला महत्त्व द्यावं कशाला देऊ नये लगेच कळतं. पण नाम चालू पाहिजे, कारण त्याचं भान आहे. ते राम कृष्ण हरी कशासाठी जगले त्याचं भान आहे. त्या भानामुळे हे कळतं की हे माझ्यासाठी नाही, हे आवश्यक नाही, हे चुकीचं आहे. हे लगेच प्रकाश पडला पाहिजे ना शेवटी, तर मनुष्याला दिसेल मग तो चालेल बरोबर. पण प्रकाश पडण्यासाठी काय पाहिजे माझ्याकडे, ते हे आहे. तेव्हा आपली चित्त ही कशी तयार होतात एवढं जर लक्षात आलं असेल तर मग हे आपल्याला वापरता येईल. ह्या नित्य हरिकथा आहेत त्या आपल्या कानावर पडत असाव्यात. मग बारकाईनं हे सगळं आपलं जीवन आत्ताचं कसं चाललंय आणि हे केल्यामुळं ते कसं चालेल यातला फरक लक्षात येतो. जो नाम घेणारा आहे, महाराज म्हणले तसं आहे, नाम घेणाऱ्यात फरक दिसायलाच हवा. कारण त्याच्या कानावर नाम पडतंय किंवा त्याच्या आतून ते नाम सुरू आहे तर त्याच्या त्या वर्तनाचा फरक ठीक आहे, प्रत्येकाच्या कुवतीनुसार दिसेल, सावकाश दिसेल. आधी किती गोळा केले त्यामुळंही कदाचित अडचणी येईल. फार अंधारी खुली असली तर एखादी पण ती मिणमिणती असेल, त्याच ठिकाणी आधीचा प्रकाश आधीचाच असेल तर थोडं जास्त प्रकाशाचाही पडू शकेल, तो तेवढा फरक राहील, पण त्याला प्रकाश दिसत राहील एवढं नक्की. याचे प्रयोग आणि विचार सतत करीत असावं म्हणजे हे होईल. आणि इथे जे म्हटलं नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यता अच्युत तिष्ठत असे. सतत परमेश्वर जागा असणं म्हणजे नित्यता अच्युत तिष्ठत असे, तो सतत जागा आहे. देव विझला की दानव जागा होतो, आपण बघतोच. देव विझला की दानव जागा होतो, मग कृत्य होईल ते दानवीच होईल. देव जागा असेल तर दैवी होईल, सरळ आहे. जो कोण जागा आहे, कृत्य करणारा कोण आहे त्याच्यावर कृत्य अवलंबून आहे. मानव असेल तर मानवी कृत्य होईल, देव जागा असेल तर दैवी कृत्य होईल. हे आपण तर पाहतो. मग आता मला माझे काय बदलता येईल आणि हे दैवी कृत्य कसं करता येईल त्याच्यासाठी हे आहे ते वरती जे म्हटलं नित्यनामावळी. आणि वैष्णवाचे कुळी आपल्याला बोललोच, तसं त्या कुळी वेगळा जन्म म्हणून पंढरी उपजावे संसारी हे शेवटी ठेवले. तेवढ्यासाठी विठ्ठल आचार पंढरी गेल्या वेळी पाहिलंच आहे. तर उपजावे संसारी असं गेल्या वेळेला आपण म्हटलं होतं की हे शक्य नाही, आपण बाबा कोणाच्या कुळात जन्म घ्यावा हे शक्य नाही असं काही नाही वाटत. ठीक आहे, आपण जसे जन्माला आले आहोत तसे आहोत, विरुद्ध रो. एक तर जन्माला आलो आहोत ते कर्माप्रमाणे आलो होतो, हे तर मान्य आहे. उगाच कुठेतरी कोणतरी काहीतरी जन्माला येत नाही, येतं काहीतरी वातावरणात जन्माला येतं. तो का आला, काहीतरी त्याच्या मागे आहे म्हणून आला.
म्हणून राजा झाला, रंक झाला, काय झाला, जे जे काय परिस्थितीत आला तो आला. मग कर्माने आला ना, मग आता ते काय मला माहीत नाही आणि ती काय बदलता येत नाहीत. मला आत्ताची कर्म बदलता येतात, हा त्याचा अर्थ आहे. मी शिकून काय घेतो तर मला एवढंच शिकता येईल की मला आत्ताची कर्म बदलली तर माझी पुढची सोय झालेली आहे या जन्मातली. मी आणखीन पूर्वजन्म हे पुढचं मागचं बघतच नाही. निदान एवढं तरी आज चांगल्या वागण्याचा परिणाम 10 वर्षांनी दिसेल, पण 10 वर्षांनी तो परिणाम दिसणारच. एखादा मनुष्य चांगला आहे कसं ठरवतो आपण? एखाद्या मनुष्याशी विश्वास टाकावा, व्यवहार करावा कसं ठरवतो? शेवटी तो जो जगतो ते जे आपण पाहतो त्याचा जो आपल्याला अनुभव आहे त्या अनुभवाच्या साह्याने आपण 1 वर्षांनी निष्कर्ष काढणार नाही, पण 5 वर्ष थांबू, 10 वर्ष थांबू, 10 वर्षांनी म्हणून हे बरोबर आहे, याच्यावर विश्वास टाकायला हरकत नाही. हे कशावरनं ठरवलं? हा आमचा पूर्वजन्मातली कर्म. 10 वर्षसुद्धा बास होतात, तेवढ्यावर सुद्धा मनुष्य विश्वास ठेवेल, 20 वर्ष बास होतील, काय ज्याला जे शक्ती बुद्धीला सुचत असेल त्याप्रमाणे त्यांनी करावं. हे एवढ्या 70 वर्षाच्या काय 80 वर्षाच्या काय जे का आपल्याला मिळालं असेल तेवढ्या काळात हे करता येणं शक्य आहे ना. मग त्यात सुद्धा हे बदलतं. मग आत्ताची माझी कर्म बदलली तर मनुष्य विश्वास ठेवायला लागतो. ठीक आहे, नसतील कर्म माझी बरोबर त्यामुळे लोक विश्वास ठेवत नसतील, पण आज माझी कर्म बरोबर असतील तर उद्या नाही विश्वास ठेवणार, कारण आज 10 वर्षाचा विश्वास मागचा बदलायचा आहे, त्यांचा अविश्वासच आहे थोडक्यात, म्हणजे तो बदलायचा आहे. तर मला 10 वर्ष कर्म करावे लागतील आणि मग त्याच्या विश्वासाने मनुष्य 11व्या वर्ष म्हणून विश्वास ठेवा, ठीक करा तुम्ही कर्म. हे जर मला इथल्या इथे व्यवहारात बदललेलं त्यांच्यात अलीकडे फरक दिसतो. म्हणजे काय होतं आपण म्हणतोच की व्यवहारात नाही हो, तसं नाही आता, त्यांच्यात फरक पडला. तो जो काय फरक पडला त्यांच्यात तो त्यांचा पूर्वजन्म, हा आत्ताचा चालू जन्म, एवढं समजलं तरी खूप झालं. मग एवढं करता येईल ना. ते करण्यासाठी आपल्याला एक सातत्याने हे कर्माकडे बघणं, म्हणजे आजचं जे वाट्याला आलेलं आहे त्याबद्दल बोलतो. वैष्णवांचे कुळी, मला माझे वैष्णवांच्या कुळाचा जो आचार आहे, आचार पंढरी आहे, तो जो आचार आहे तो मला आज अंमलात आणायला लागलो तो 10 वर्षांनी मी वैष्णवांच्या कुळाचा होतो. वारी केल्याने मनुष्य वारकरी होतो ना. वारकरी कसा झाला? वारी केली म्हणून झाला. 16 दिवस त्यात काढले तर मनुष्य वारकरी होतो. की नाही, एक माळा घातली, 16 वर्ष त्यात काढली, त्याने दिलेला आचार आहे काही, काय शाकाहारी राहा, व्यसनी राहा, अमकं राहा, तमकं राहा, काय जे असेल ते आचार सुरू केला तर तो वारकरी झाला. म्हणजे वैष्णवाचे कुळी जन्म झाला. आता तो जन्म मागचा आपला आत्ता कुठे आहोत त्याला काय अर्थ नाही आहे. या अर्थाने या बाजूने विचार केला तर त्याला काय अर्थ नाही. आज वारकरी म्हणूनच ओळखतात, वारकरी म्हणून ओळखतात, वारकरी म्हणून पायावर ठेवतो आपण. ते का ठेवतो? तो वारी केली म्हणून, माळा घातली म्हणून, वारी केली म्हणून. मग हे जर आहे तर अशा तऱ्हेनं उपजावे संसारी, संसारात वाट्याला आलेलंच आहे. हे जे उपज आहे ना ते जरा समजून घेण्यासारखं आहे. शब्द एवढाच, उपज निपज सगळे शब्द आपल्याला गेलेले असतात. जन्म तो ते उपजणं आहे, त्याच्यामध्ये जन्म आहेच. उपजन्म काय झाला असा प्रश्न आहे. यातला उपजन्म कुठला? उपजावे म्हटलंय तेव्हा जन्माच्या जवळचा जो जन्म दुसरा तो उपजन्म, जन्माच्या जवळ असतो. उपजन्म हा पहिला जन्म तो आलेलाच आहे. कुठे आलाय काय आलाय सगळं आपल्याला माहिती आहे, पण पुढे एक उपजन्म आहे. जसं ह्या जन्माने माणसाचा एक आचार आणि बाजूचं वातावरण ठरलं तसं उपजन्माने त्याचं आचार आणि वातावरण ठरतं. आपण बघा विचार करून की वारकरी झाला, एक साधे आपण उदाहरण म्हणून घेतलं, वैष्णव या अर्थाने घेतलं, कुठल्याही उपासनेचे झाला, तो उपासनेत आहे म्हटलं की त्याच्या काही गोष्टी निषेध, काही गोष्टी विधी, काही गोष्टी करायच्या, काही गोष्टी नाही करायच्या हे ठरतं. म्हणजे नवीन आचार सुरू झाला आता. आणि हा आचार कशाशी अनुकूल आहे? तो वैष्णवांचा धर्म जे आहे त्याच्याशी अनुकूल आहे. ह्याला लौकिक धर्म लागू नयेत, लौकिक जाती लागू नयेत, काही लागू नये. हे केवळ एक प्रामाणिकता आहे, त्याला काय झालं बाकीचं लागते काही नाही. तर ते होऊ शकतं, ह्याच्यासाठी हा उपजन्म आहे. मग आता संसारी हे उपजन्म घेणं हे आपलंच काम आहे, ते दुसरं कोण करणार? संसाराने काय होतं तर आपल्या संसारातल्या नेहमीच्या जन्माने माणसाला अमुक 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 नाव लागलं. तुम्हाला सांगा निरंजन रघुनाथांचं काय हे नाव आहे? अवधूत काय श्रीधर, की नाही, अवधूत श्रीधर श्रुत्री, तसा विचार केला तर हे संसारी. पण उपजले तेव्हा काय झालं? निरंजन रघुनाथ. नाव सुद्धा बदलतं माणसाचं. आचार तर बदललाच, पण गुरुनी नाव सुद्धा बदलून दिलं. पण ते गणपतीरावजी घुगरधरे बरोबर आहे. आता लक्षात पण नाही ब्रह्मचैतन्य, हां मग लक्षात येतं, महाराज म्हणजे लक्षात येतं. हे जे काय लक्षात येतं ते काय? ते उपजवे संसारी.
गेले तिकडे, तेव्हा ते बदललं. तर तसं आपल्याला प्रत्येकाला हे बदलणं शक्य आहे. म्हणून हे उपजावे आणि मग हे कळेल की हे का असं म्हटलंय, उपजावे का म्हटलं. काय असतं, उपज म्हणजे आणखीन काहीतरी करायचं आहे, ते स्वतःला करायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला तर आपण सगळी जाणकार मंडळी आहात, आपल्याला गाण्यामध्ये संगीत शास्त्रातलं सुद्धा माहिती असेल, उपजंगाने मनुष्य गायला असं म्हणतात. उपजंगाने वाजवलं. उप म्हणजे काय आहे, हे उपज म्हणजे काय, तर काहीतरी नवीन आणि स्किलफुल हे जे काय आहे ते त्या उपजचा अर्थ दिलेला आहे. उपजचा अर्थ काय होतो, काहीतरी नाविन्य आहे आणि काही म्हणजे स्किलफुल मॉड्युलेशन असं म्हटलेलं आहे. आत्ताचं जे आयुष्य आहे त्याच्यापेक्षा स्किलफुल मॉड्युलेशन म्हणजे उपज. एक ताल आहे किंवा एक गाणं आहे, तर त्याच्यामध्ये उपज गाणं कोणतं, तर ज्याला स्वतःला आणखीन जे दिलेलं आहे त्याच्या बाहेर जाऊन काही नवीन आणि काही कौशल्याचं असं निर्माण करता आलं. स्किलफुल मॉड्युलेशन, न्यू अँड स्किलफुल मॉड्युलेशन म्हणजे उपज. मग हे गाता सात्विकदृष्ट्या स्वतःच्या उद्धारासाठी गुरूंच्या किंवा संत ग्रंथांच्या किंवा कशाच्या त्या मार्गाने स्किलफुल आणि न्यू मॉड्युलेशन आहे, त्याला उपज म्हणावं. त्या अर्थाने उपजावे संसारी, म्हणून पंढरी उपजावे संसारी. आता त्याचं प्रतीक म्हणून इकडे पंढरी ठेवली, जे भगवंताचं ठिकाण. ते मागे म्हटलं होतं की सतत जिथे भगवंत जागा आहे ते ठिकाण. आता ती पंढरी या अर्थानं नाही, जिथे भगवंत सतत जागा आहे ते. भगवंत सतत कुठे जागा आहे, महाराज सतत कुठे जागे आहेत, जिथे नाम तिथे माझे प्राण. जिथे नाम आहे तिथे पंढरी आहे, तिथे आपल्या घरी पण आहे, अंतरंगात पण आहे. जिथे कुठे आहे त्याच्याप्रमाणे मी आता उपज जगतो. म्हणजे त्यांना जे अभिप्रेत आहे ते स्किलफुल मॉड्युलेशन आहे, जे न्यू आहे, जे नवीन आहे. आत्तापर्यंत मी कोणाला कधी क्षमा केली नाही, पण आता करतो. आत्तापर्यंत कदाचित मी अप्रामाणिक असेल, ते संसारी आलेलं होतं, पण आता मी प्रामाणिकपणे राहतो. हां ठीक आहे, हे आता उपज सुरू झालं जगणं. तेव्हा असं उपज होणं हे खरं परमार्थात त्यांना म्हणायचं आहे. आपण ते बघावं. म्हणून पंढरी उपजावे संसारी, म्हणून पंढरी उपजावे संसारी. प्रत्यक्ष श्रीहरी तीरी उभा, प्रत्यक्ष श्रीहरी तीरी उभा, तीरी उभा. नित्य हरि कथा नित्य नामावळी, नित्य हरि कथा नित्य नामावळी. नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत. नित्यताच्युत तिष्ठत से, नित्यताच्युत तिष्ठत से, तिष्ठत से. नित्य हरि कथा नित्य नामावळी, नित्य हरि कथा नित्य नामावळी. निवृत्ती सधर विष्णुमय सार, निवृत्ती सधर विष्णुमय सार. विठ्ठलाचार पंढरी, विठ्ठलाचार पंढरी, पंढरी. नित्य हरि कथा नित्य नामावळी, नित्य हरि कथा नित्य नामावळी. वैष्णवाजे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म. नित्य हरि कथा नित्य नामावळी, नित्य हरि कथा नित्य नामावळी, नित्य हरि कथा नित्य नामावळी. एवढं जसं गुण भजन करायचं आपण ठरवलं तर पुन्हा उपजणं शक्य आहे. आणि त्याच्या सहाय्याने मग भजन उपाय आपण राहावं आपल्या अर्थाने, खऱ्या अर्थाने होईल.
उद्याचं फक्त निवेदन महिन्याची ज्ञानेश्वरी वावलीनी शक्तिबुद्धी द्यावी, येणाऱ्यांनाही शक्तिबुद्धी द्यावी प्रार्थना करतो. दुपारी 4 ते 6. तोडी माया जाळ संकीर्तने, तोडी माया जाळ संकीर्तने, संकीर्तने. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. तोडी माया जाळ संकीर्तने, तोडी माया जाळ संकीर्तने, संकीर्तने. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. भवजळ काया पंचतत्व माया, भवजळ काया पंचतत्व माया. भजन उपाया पंढररावो, भजन उपाया पंढररावो, पंढररावो. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. तारक पंढरी प्रसिद्ध भीमतीरी, तारक पंढरी प्रसिद्ध भीमतीरी. बोले राचरी बोले वेदू, वेदे चराचरी बोले वेदू, बोले वेदू. निवृत्तीचे फळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. माया मोह जाळ ममता निखळ, माया मोह जाळ ममता निखळ. सेविता सकळ होय हरी, सेविता सकळ होय हरी, होय हरी. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. तोडी माया जाळ संकीर्तने, तोडी माया जाळ संकीर्तने, संकीर्तने. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. निवृत्तीचे सकळ गोपाळ. जानकी जीवन स्मरण जय जय राम.